तर शेतकरी म्हणून स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जदार, थकबाकीदार तसेच विविध सहकारी संस्थांच्या किंवा पतसंस्थांच्या व जिल्हा बँकाच्या आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या थकबाकीदार किंवा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या थकीत चालू किंवा बऱ्याच वर्षापासून थकीत असलेल्या किंवा नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या राज्य सरकारने शेती आणि सहकार क्षेत्राला आर्थिक दिलासा देण्यासाठी हा एक नवीन निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये आपण अगोदर पाहिलं त्याप्रमाणे अनेक वर्षापासून थकीत असलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना जी आहे ती आली आहे. आणि या योजनेअंतर्गत या जी माहिती आहे ती आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की ही जी काही योजना आहे तर या योजनेअंतर्गत 30 जून 2023 पर्यंत थकीत असलेली पीक कर्ज आणि मध्यम व दीर्घ मुदतीचं पीक कर्ज जे आहे ते समाविष्ट करण्यात आली आहेत. आणि या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे की फक्त कर्जदारांची कर्जाची मूळ रक्कम जी आहे ती भरावी लागणार असून यावरील जे काही व्याज असेल, दंड असेल किंवा इतर जे काही शुल्क असेल तर ते पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. आणि यामुळे आपल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळणं जे आहे ते कठीण झालं होतं. त्यासोबतच सावकारी किंवा खाजगी सावकारांच्या दारात जे शेतकरी अडकले होते तर अशा शेतकऱ्यांना आता एक रकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत पीक कर्ज पूर्णपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीक कर्जसुद्धा मिळणार आहे. आणि मुदत कर्ज फेडल्यानंतर 1 वर्षात शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यास पात्रसुद्धा ठरणार आहेत. आणि मित्रांनो, या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तर तो उद्देश पाहू शकता की तुम्ही या योजनेचा मुख्य उद्देश आपल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देणे, त्यांचा पत दर्जा सुधारणे आणि कर्ज वसुलीला गती देणे आणि कर्ज तफावत कमी करणे तसेच सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा जो आहे तो मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेचे फायदे जे आहेत तर ते फायदे पाहू शकतो मी की आपल्या पीक कर्जाच्या सवलतीनंतर आपल्या शेतकरी बांधवांना 6% व्याजदर आहे तो मिळणार आहे. त्यासोबत मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जावर 8% व्याजदर जो आहे तो मिळणार आहे. परंतु याच्या काही अटी शर्ती आहेत. तर अटी शर्ती पाहू शकतो मी की प्रत्येक कर्ज खात्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. त्यासोबत अर्ज करताना थकबाकीच्या 10% रक्कम जमा करणे बंधनकारक असणार आहे. आणि उर्वरित रक्कम जी आहे तर ती मंजुरीनंतर निश्चित मुदतीत भरावी लागणार आहे. त्यासोबत कर्जावरील दंड, व्याज व इतर शुल्क माफ जे आहे तर ते होणार आहे. केवळ जे आहे तर ते मुद्दल भरण्याच आवश्यक असणार आहे. आणि ही संस्था योजना स्वीकारल्यानंतर 1 महिन्याच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. या म्हणजे ज्या संस्थांनी ही योजना स्वीकारली आहे तर त्या स्वीकारल्यानंतर योजना स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांनी 1 महिन्याच्या आत जे आहे तर ते कर्ज भरणे आवश्यक आहे, अर्ज करणे आवश्यक आहे. आणि ही योजना सुरुवातीला 1 वर्षासाठी लागू असणार आहे. आणि याची जी काय पात्रता आहे तर पात्रता पाहू शकता की 30 जून 2023 पर्यंत थकीत पीक कर्ज व मध्यम मुदतीचं कर्ज असलेले शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. आणि मयत कर्जदारांच्या वारसांना सुद्धा यासाठी अर्ज करता येणार आहे. आणि एकापेक्षा अधिक कर्ज खाती असली तरीसुद्धा सर्व खाती यासाठी पात्र असणार आहे. आणि याची मंजुरीची जी प्रक्रिया तर पाहू शकता की प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक आहे. आणि अर्ज करताना जी 10% रक्कम आहे ती भरावी लागणार आहे. त्यासोबत आवश्यक कागदपत्रसुद्धा या अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. आणि नंतर या अर्जाची छाननी विकास संस्थाकडून केली जाणार आहे. आणि त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाठवला जाणार आहे. आणि त्यानंतर आपला जो काही अर्ज आहे तर या अर्जाची मंजुरी जिल्हा बँकेकडून दिली जाईल. आणि त्या मंजुरीनंतर जी आपण अगोदर 10% रक्कम अर्जासोबत भरली आहे आणि उरलेली जी काही 90% रक्कम आहे तर ती निश्चित मुद्दल रक्कम जी आहे तर ती आपल्याला भरायची आहे. आणि त्यानंतर कर्ज खात्याची नोंद जी आहे तर ती नियमित नोंद व प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण केली जाणार आहे. आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांचा पत दर्जा सुधारेल, कर्ज वसुली वाढेल आणि सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल. आणि ही योजना जी आहे तर ती पुढील 1 वर्षासाठी लागू असून शेतकऱ्यांनी स्थानिक संस्थांशी संपर्क साधून याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही जी काही माहिती आहे तर नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.